नीट पेपर फुटी प्रकरण असेल किंवा CETचं पेपर फुटी असेल, आता नवीनच विद्यापीठात एक प्रकरण बाहेर येताना पाहावयास मिळत आहे. आपल्यासोबत जे रिपाईचे गायकवाड आहेत त्यांच्याशी चर्चा करू. काय नक्की प्रकरण आहे विद्यापीठासंदर्भात काय? प्रकरण असं आहे की माझे मित्र महेश कदम हे माझ्या ऑफिसला भेटायला आल्यानंतर त्यांनी मला हा सगळ्या गोष्ट सांगितली की बाबा पुणे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये रमेश मुकेकर या नावाचा व्यक्ती आहे, तो सगळ्यांना डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून देतो, फर्स्ट इयरची मार्कशीट देतो, या सगळ्या गोष्टी देतो. मला पहिले विश्वास बसला नाही, पण ज्यावेळेस त्यांनी मला ते सर्टिफिकेटच्या कॉपीज वगैरे दाखवल्या, त्यांचं व्हॉट्सअप चॅट दाखवलं, मी स्वतः शॉक झालो की बाबा आपल्या आत्ता तुम्ही जर बघितलं नीट पेपर फुटीचं एवढं मोठं आंदोलन झालं, CETचं झालं, टेटचं झालं, या सगळ्या गोष्टी चालू असताना म्हणजे जे भारतभर जे आंदोलन गाजतंय आणि अशा पद्धतीने जर आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, मी स्वतः पुणे युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे आणि या शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर अशा जर गोष्टी घडत असतील तर हे फार लाजिरवाणी गोष्ट आहे. मी जे सर्टिफिकेट आता हे तुम्हाला मी दाखवतो, हे बघा, युनिव्हर्सिटी ऑफ पुणेचं हे सर्टिफिकेट कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन न घेता, कुठल्याही कॉलेजला अटेंडन्स न लावता, कुठल्याही कोर्स ॲडमिशन फीज न भरता जर डायरेक्ट सर्टिफिकेट हातात भेटते म्हणजे हे खूप मोठं रॅकेट आहे. आता हे जे सर्टिफिकेट दिले त्यांनी जे एक्झाम दिले ते वाडिया कॉलेजचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि हे सर्टिफिकेट आपले पुणे युनिव्हर्सिटीचंच हे सर्टिफिकेट त्यांनी दिलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य विकलं चाललं आहे या ठिकाणी. तर मी तात्काळ मला ही गोष्ट ज्यावेळेस मला पटली त्यानंतर मी लगेच दुसऱ्याच दिवशी कुलगुरूंना भेट घेतली. कुलगुरूंना एक निवेदन दिलं की बाबा आपल्या विद्यापीठामध्ये अशा काही गोष्टी चालू आहेत. कुलगुरूंनी त्याच्यावर काही आजपर्यंत ॲक्शन घेतली नाही. आज 1 महिना झाला, कुलगुरूंनी काही ॲक्शन घेतली नाही. मी त्यांना परत एकदा भेटायला गेलो पण त्यांनी आम्हाला काही वेळ दिला नाही. मग मी आता आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मिनिस्टर रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अशी मागणी करतोय की बाबा या रॅकेटमध्ये रमेश मुकेकर तर हा समोरचा चेहरा असून ह्याच्या मागे एक्झामिनेशन डिपार्टमेंट, ह्याच्यात खूप मोठं रॅकेट आहे. हा एकटा व्यक्ती नसून ह्याच्यात 4-5 जण काम करत आहेत. कदाचित कुलगुरू या विषयाला गांभीर्य घेत नसतील, कदाचित आम्हाला असं वाटतं की कुलगुरू याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत कारण की ते या गोष्टीला गांभीर्य घेत नाही आहेत. तर आम्ही अशी मागणी करतो की लवकरात लवकर या गोष्टीचा खुलासा करावा, नाहीतर आम्ही RPI तर्फे तीव्र आंदोलन लावू. आपल्यासोबत ज्यांच्या मुलाशी ही घटना घडली ते महेश कदम देखील आहेत. काय तुमचं काय व्यवसाय आहे तुमचा? मी रिक्षा चालवतो सर. मागच्या वर्षी मला मुलाला कमवा आणि शिका असं काहीतरी, मला काम नव्हतं सोडायचं, माझी परिस्थिती जरा हलाखीची, तर मी नाही बोलता येते. तर मग मी म्हणलं त्याला बाबा तू काम पण कर आणि शिक्षण पण कर. तर मग मी पुणे विद्यापीठात आलो. तर एका मित्राने मला रमेश मुकेकरांचं नाव सांगितलं की इथं जा तू, इथं कोण तू आहेत? इथले कर्मचारी आहेत, पुणे विद्यापीठातले कर्मचारी आहेत, ते तुला मदत करतील ते. तर मी त्यांना भेटलो असतं तर ते म्हणले तुम्हाला 7-8 महिने थांबावं लागेल, पुढच्या वर्षी मी तुम्हाला 3 वर्षाचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 3 वर्षाची मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट हे 3 पण देतो. म्हणलं बा मग कसं किती पैसे वगैरे काय लागतील? तर त्यांनी म्हणले 3 लाख तुम्हाला द्यावे लागतील 3 वर्षाचे. तर म्हणलं मग 3 लाख रुपये एवढे पैसे नाहीत म्हणलं. हा नाही करता ओळखीचे आणि 3 लाख रुपये, 1.5 लाखामध्ये ठरलं आमचं. 1.5 लाखामध्ये त्यांनी मला अर्धी अमाऊंट ॲडव्हान्समध्ये मागितली. मग माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, मी 50,000 त्यांना त्याच दिवशी त्या क्षणी तिथं पैसे दिले. काय त्याचे माझ्याकडे फोटो आहेत. ऑनलाईन ट्रान्सफर? हो, ऑनलाईन ट्रान्सफर केलं, पैसे रोख नव्हते माझ्याकडं. हे बघा, हे ऑनलाईन पैसे पाठवल्याचे पैसे आहेत. 10 दिवसांनी मी परत एक जणाकडनं उसने पैसे घेऊन परत दुसरे 20,000 रुपये अजून आणून दिले. मग त्यांनी मला ते 10-15 दिवस गेल्यानंतर त्यांनी मला परत व्हॉट्सअपवरती सगळं पाठवलं त्यांनी की बा तुमचं सगळं तयार झालेलं आहे, पुढचे पैसे पाठवा. डिग्री सर्टिफिकेट पण आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे 3 मार्कशीट तयार झालेले आहेत आणि डिग्रीचं सर्टिफिकेट हे तुम्हाला द्यायचं आहे, पुढचे राहिलेले पैसे पाठवा. सर्टिफिकेट पाठवलं तुम्हाला त्यांनी डिग्री सर्टिफिकेट मला पाठवलेलं आहे, पण मला त्याच्यात थोडासा डाऊट आला. हे काहीतरी वेगळं दिसतंय म्हणलं मला नाही करायचं. हे वाडिया कॉलेजचं आहे सर. हे वाडिया कॉलेजमधनं देणार होते आणि पुणे विद्यापीठातनं डिग्री देणार होते. व्हॉट्सअपवर आलेले? हो, व्हॉट्सअपवरती पाठवलेले. पैसे दिले नाही ना मी त्यांना. पैसे दिले की लगेच त्या क्षणी देतो बोले. आमच्या टीम लिडरकडे आहेत, ते सरांकडे आहेत आमच्या ते. मग त्यांना पैसे पोच झाले की ते लगेचच आपल्याला हातात देणार आहेत ते. पण म्हणलं बाबा हे पुणे विद्यापीठ नाव आहे म्हणलं, पण पुणे विद्यापीठाचं 2014 साली नाव बदली होऊन सावित्रीबाई विद्यापीठ झालेलं आहे. म्हणलं हे खोटं आहे, म्हणलं मला काही काम करायचं नाही. तुम्ही जे सर्टिफिकेट घेताना अशी माहिती घेतली का, असं सर्टिफिकेट मिळत नाही काय, असं तुम्ही डायरेक्ट कसं त्यांच्याशी? नाही, ज्यांची कामं केली मी त्यांची चौकशी केली होती ना, देतो म्हणून काम दिलं? हाय 3 चौघाला दिलेलं आहे त्यांनी.
दिलेले. हे काम करतो मी सांगवीमध्ये. हे रमेश मोकेकर पण सांगवीतच राहतात. मी त्यांची माहिती घेतली असं मला त्यांनी सांगितलंय. हा माणूस विद्यापीठात यांनी याच्या आधी पण बरीच लोकांची कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये तिघं चौघं जण. काय मागणी आहे तुमच्या? तर माझी मागणी एकच आहे की बा माझे पैसे मला परत मिळावेत आणि या चौघाला पण सस्पेंड करावं. नक्कीच हे जे कदम आहेत यांची खरं तर हे सर्टिफिकेट संदर्भात यांनी माहिती दिलेली आहे आणि नक्कीच जी माहिती आहे त्यांनी पैसे पाठवले किंवा जे सर्टिफिकेट आहे ते देखील त्यांनी दाखवलेले आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण समिती कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.